नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 फेब्रुवारी 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारत सरकारने जाहीर केलेली विमा क्षेत्रातील नवीन थेट परकीय गुंतवणुकीची जी काही मर्यादा आहे ती किती केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी 100% 100% या ठिकाणी गुंतवणुकीची जी काही मर्यादा आहे, कशाची? थेट परकीय गुंतवणुकीची, ज्याला आपण बोलतो FDI, फुल फॉर्म आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. याची जी काही मर्यादा आहे ती 100% करण्यात आलेली आहे इन्शुरन्स सेक्टरमध्ये. बरोबर. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतातील सर्वाधिक रामसर साइट्स असलेले राज्य कोणते राज्य बनलेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू हे राज्य या ठिकाणी रामसर साइट्सच्या बाबतीमध्ये भारतामध्ये सर्वात मोठं राज्य या ठिकाणी बनलेलं आहे. जर तुम्हाला असं विचारलं एकूण जी काही रामसर साइटची संख्या आहे तमिळनाडूमध्ये ते किती आहे, तर एकूण 20 रामसर साइटची या ठिकाणी संख्या आहे, जी की सर्वाधिक संख्या आहे पर्टिक्युलर भारतामध्ये. जर तुम्हाला असं विचारलं महाराष्ट्रामध्ये किती रामसर साइट्स आहेत, तर एकूण 3 आहेत. कोणकोणते? नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी. आता दोन गोष्टी लक्षात आल्या. सर्वात जास्त रामसर साइटची संख्या आहे तमिळनाडूमध्ये, महाराष्ट्रामध्ये 3 आहेत. मला फक्त कमेंट करून सांगा मग एकूण भारतामध्ये जे काही रामसर साइटची संख्या आहे पूर्ण भारतामध्ये ती किती आहे, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तोपर्यंत आपण तमिळनाडूबद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहेत MK स्टालिन, राज्यपाल आहेत RN रवी आणि राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुकुर्ती, आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत मेत्तूर आणि भवानी सागर. बघूया पुढचा प्रश्न. अलीकडेच कोणत्या देशाने एतेमाद आणि गदर 380 या क्षेपणास्त्रांचे अनावरण केलेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इराण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इराण या देशाने या ठिकाणी एतेमाद आणि गदर 380 या मिसाईलचे, या क्षेपणास्त्रांचे अनावरण केलेले आहे. यांच्याबद्दल 3 पॉइंट या ठिकाणी लिहून घ्या. हे इराणच्या संरक्षण मंत्रालयाने तयार केलेले नवीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. दुसरा पॉइंट, 16 मीटर लांबी आणि जवळपास 1.25 मीटर व्यासासह क्षेपणास्त्र अचूक मार्गदर्शित वॉरहेडसह सुसज्ज आहे. हे इराणने विकसित केलेले युद्ध नौकाविरोधी क्रूज क्षेपणास्त्र आहे. आणि चौथा पॉइंट, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, अण्वस्त्र वा पारंपरिक शस्त्रे वाहून नेण्याची याची काय आहे, तर कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या सरकारने माउंट एव्हरेस्ट आणि 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांवर एकट्याने चढण्यासाठी बंदी घातलेली आहे? चांगली गोष्ट आहे, चांगला डिसिजन घेण्यात आलेला आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नेपाळ या सरकारने माउंट एव्हरेस्ट आणि 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरावरती एकट्याला चढण्यासाठी या ठिकाणी बंदी घातलेली आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. प्रत्येक 2 गिर्यारोहकांमागे एक माउंटन गाईड या ठिकाणी मॅन्डेटरी असणार आहे, कंपल्सरी असणार आहे, आवश्यक असणार आहे. दुसरा पॉइंट, हे नियम गिर्यारोहकांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपण माहिती घेत आहे सगळ्यात जास्त उंचीच्या शिखरांबद्दल. तर या ठिकाणी अजून एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. जगातील सर्वात उंच पर्वत कोणकोणते आहेत, तर लिहून घ्या. माउंट एव्हरेस्ट 8800 मीटर एवढी त्यांची उंची आहे, जे की नेपाळमध्ये स्थित आहे. दुसरा आहे सर्वात उंच पर्वत K2 पर्वत 8611 मीटर, हे देखील भारतामध्ये आहे. तिसरा आहे कांचनजंगा पर्वत 8586 मीटर, हे देखील भारतामध्ये आहे. आणि चौथा आहे लोत्से पर्वत 8516 मीटर, हे नेपाळ चीनच्या दरम्यान आहे. या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत, व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत, परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात.
तर कोणत्या देशाने या ठिकाणी बंदी घातली आहे? तर नेपाळ देशाने. नेपाळबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. नेपाळ ज्या देशाचे नवीन अध्यक्ष बनलेत रामचंद्र पौडेल, नवीन उपाध्यक्ष बनलेत राम सहाय प्रसाद यादव, नवीन पंतप्रधान बनलेत के.पी. शर्मा ओली आणि नवीन मुख्य न्यायाधीश बनलेत प्रकाश मानसिंग राऊत. राजधानी आहे नेपाळची काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया. पुढचा प्रश्न क्रमांक 4. मिसेस वर्ल्ड 2025 या सौंदर्य स्पर्धेचं जे काही विजेतेपद आहे, ज्याचं जे काही मुकुट आहे, ते कोणी जिंकलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शेगो गेलाई असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शेगो गेलाई असं त्यांचं नाव आहे. 2025ची ही जी काही सौंदर्य स्पर्धा झाली होती मिसेस वर्ल्डची, त्याचं मुकुट या ठिकाणी यांनी जिंकलेलं आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. ही जी काही स्पर्धा असते मिसेस वर्ल्ड बरोबर, ही जगातील सर्वात मोठी वैवाहिक स्पर्धा आहे, ज्याचे विजेतेपद जिंकलेलं आहे शेगो गेलाई यांनी. दक्षिण आफ्रिका देशाला बिलॉंग करतात. त्या एक वकील आहेत. आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या, मिसेस वर्ल्ड 2025चा किताब जिंकणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला त्या बनलेल्या आहेत. अजून एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही भारताबद्दल, मिसेस वर्ल्ड ही जी काही सौंदर्य स्पर्धा आहे त्या जिंकणाऱ्या भारतीय कोणकोणत्या आहेत? तर 2001 मध्ये अदिती गोवित्रीकर आणि 2022 मध्ये सरगम कौशल. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात या प्रश्नाबद्दल. प्रश्न आहे सौंदर्य स्पर्धेबद्दल. तर 2024 मध्ये लेटेस्ट झालेल्या ज्या काही सौंदर्य स्पर्धा आहेत त्यांचे जे काही विजेतेपद जिंकलेल्या या ठिकाणी सौंदर्यवती आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. मिस वर्ल्ड 2024 क्रिस्टिना पिस्कोवा, जगातील पहिली मिस AI केंजा लायली, मिस नेपाळ वर्ल्ड 2024 अश्मा कुमारी केसी, मिस युनिव्हर्स इंडिया 2024 रिया सिंघा, फेमिना मिस इंडिया 2024 निकिता पोरवाल, मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 रेचेल गुप्ता, मिस इंडिया USA 2024 कॅटलिन सँड्रा नील आणि मिसेस वर्ल्ड 2025 शेगो गेलाई असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, इस्रायलने अमेरिकेचे अनुसरण करून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून, ज्याला आपण म्हणता UNHRC मधून बाहेर पडण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इस्रायलने या ठिकाणी अमेरिकेचे अनुसरण करून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. प्रश्न असा पाहिजे होता कोणत्या देशाने, बरोबर, योग्य उत्तर आहे इस्रायल. ठीक आहे. UNHRC फुल फॉर्म काय? युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काउन्सिल. स्थापना झाली 15 मार्च 2006ला. एकूण 47 देश सदस्य देश आहेत. मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी. अध्यक्ष आहे जुर्ग लाउबर. आणि हा जो काही गट आहे, परिषद आहे, याच्या मागचा उद्देश काय आहे? तर जगभरातील मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे संरक्षण करणे. याच्याबद्दलच अजून एक पॉईंट आहे, विश्व मानवाधिकार दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर 10 डिसेंबरला. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर इस्रायलने या ठिकाणी बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. इस्रायल अध्यक्ष आहेत इसहाक हर्जोग, पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू, राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल. पुढचा प्रश्न, बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर पर्याय क्रमांक सी, जोहान्सबर्ग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जोहान्सबर्ग या ठिकाणी बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण, ज्याला आपण BAPS म्हणतो, त्या संस्थेने या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे या ठिकाणी उद्घाटन केलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने स्वतःला नक्षलमुक्त राज्य म्हणून या ठिकाणी घोषित केलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्य सरकारने त्या राज्याने स्वतःला नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित केलेले आहे. 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. चिक्कमंगळुरू जिल्ह्यामध्ये एका नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. 14 मार्च 2024 रोजी लागू झालेल्या सुधारित आत्मसमर्पण धोरणानुसार शेवटचा नक्षलवादी रवींद्रला अ श्रेणीतील नक्षलवादी म्हणून वर्गीकृत केले आहे आणि त्याप्रमाणे त्याचे पुनर्वसन केले गेले आहे. केंद्र सरकारने 2026 पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याचे ध्येय ठेवले आहे. 2024 मध्ये एकूण 9 राज्यातील 38 जिल्हे नक्षलवादग्रस्त जिल्हे आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश देखील या ठिकाणी आहे. या ठिकाणी कर्नाटकने असं प्रकारे घोषित केलं आहे नक्षलमुक्त राज्य म्हणून. तर कर्नाटक बद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ला झाली. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू. या ठिकाणी 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा. आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत, तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर.
पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. संयुक्त राष्ट्र महासभेचे 79 क्रमांकाचे अध्यक्ष 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आहेत, तर त्यांचं नाव काय आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फिलेमोन यांग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? फिलेमोन यांग असं त्यांचं नाव आहे. संयुक्त राष्ट्र महासभेचे 79 क्रमांकाचे अध्यक्ष हे या ठिकाणी 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आहेत, त्यांचं अशा प्रकारचं नाव आहे. लिहून घ्या, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली, ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल संयुक्त राष्ट्र महासभा, ज्याची स्थापना 1945 ला झाली आणि वर्तमानमधील या ठिकाणी संस्थापक कोण आहेत त्याचे? संयुक्त राष्ट्र, म्हणजेच युनायटेड नेशन त्याचे फाउंडर आहेत. एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुष कबड्डीमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेशने या ठिकाणी उपविजेता कोण आहे, कोणाला हरवलं? तर चंदीगडला हरवून या ठिकाणी 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुष कबड्डीमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. लक्षात घ्या, उत्तर प्रदेश हे जे काही पुरुषांची कबड्डीचे जो काही संघ आहे त्याचे कॅप्टन आहेत अर्जुन देशवाल असं त्यांचं नाव आहे. आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या, महिला कबड्डी स्पर्धेमध्ये हिमाचल प्रदेशने हरियाणाला हरवून सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. दोन्ही गोष्टी कशा संदर्भात आहेत? क्रीडा स्पर्धेबद्दल. कोणी जिंकलं? उत्तर प्रदेशने. उत्तर प्रदेशची स्थापना केव्हा झाली? 24 जानेवारी 1950 ला. मुख्यमंत्री वर्तमानमधील आदित्यनाथ योगी, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राजधानी लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या देशाच्या राजधानीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे तो बसवण्यात आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जपानच्या या ठिकाणी कॅपिटलमध्ये जे काही आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांचा या ठिकाणी पुतळा बसवण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक सी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जपान ज्या देशाचे पंतप्रधान आहेत शिगेरू इशिबा, राजधानी आहे टोकियो, चलन आहे जपानी येन आणि भाषा वापरली जाते जापनीज. पुढचा प्रश्न, भारतीय हज यात्रेकरूंना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकारने कोणते ॲप्लिकेशन सुरू केलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी, हज सुविधा ॲप असं त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे. शेवटचा प्रश्न, 38व्या क्रमांकाचा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 38व्या क्रमांकाचा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा या राज्याच्या अंतर्गत आयोजित केला जाणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, गुरी इनलँड मॅग्रोव्ह फॉरेस्ट हे कोणत्या राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ बनलेले आहे? तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश की मध्य प्रदेश? तर ज्या पण विद्यार्थीने या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लगेच काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या, 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर?